IPLच्या नादामध्ये कोल्हापुरामध्ये एकाचा नाहक बळी गेलेला आहे। मुंबई इंडियन्सच्या चाहत्याच्या हल्ल्यामध्ये चेन्नईच्या चाहत्याचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे। रोहित शर्मा आउट झाल्याच्या नंतर चाहत्यांकडून बुधवारी हाणामारी करण्यात आली आणि यामध्ये या एका तरुणाचा बळी गेलाय। बंडोपंत तिबिले असं मृत्यू झालेल्या चाहत्याचं नाव आहे। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी याविषयीचे अपडेट देतील। शेखर, एकीकडे क्रिकेट रसिक असणं, क्रिकेटचे चाहते असणं ठीक आहे, पण आता एकमेकांच्या जीवावरती उठतोय हा खेळ। अगदी बरोबर आहे, जीवावरतीच उठलेला आहे। कारण मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना बुधवारी सुरू होता आणि या सामना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सचे चाहते, तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सचा एक चाहता जो आहे, ज्याचा बळी पूर्ण सामन्याच्या नंतर भांडण झाल्यानंतर झालेला आहे, तो खर तर या ठिकाणी हाणामारीमध्ये प्रकार संपूर्ण गेला होता। तर कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी या गावातील ही घटना आहे। हा सामना सुरू असताना रोहित शर्मा आउट गेल्यानंतर मुंबईच्या दोन चाहत्यांनी या चेन्नईच्या चाहत्यावरती बुधवारी हल्ला केला होता। यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते। यांच्यावरती 2 दिवसांपासून उपचार देखील सरकारी रुग्णालयामध्ये सुरू होते। मात्र या उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। बंडोपंत तिबिले असं या चेन्नई सुपर किंग्सच्या मृत चाहत्याचं नाव आहे। खरं पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीच्या घटना अनेक ठिकाणी होत होत्या, मात्र नाहक बळी गेल्याची घटना जी आहे ती आता कोल्हापुरात घडली। त्यामुळे IPLचे एकीकडे हे सगळे सामने सुरू असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं हा खेळच आता जीवावरती एकमेकांच्या उठत आहे का, असा प्रश्न या निमित्तानं समोर येतात। अगदी धन्यवाद शेखर या सगळ्या अपडेटसाठी।